अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या 35व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या 2 दिवसीय परिषदेचं आजच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या परिसंवादाचं अध्यक्षपद आपण सर्वांनी माझ्याकडे दिलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. माझ्या अगोदर बोललेले दोन्ही वक्ते हे अत्यंत दिग्गज आहेत. आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज बंडगर, आता आम्ही तिन्ही वारकरी संत चळवळ हजारो वर्षाची आणि ती मांडायची तिघांनी, आणि त्याला प्रत्येकाला वेळ 20-20 मिनिटं. तर हे काही शक्य होण्यासारखं नसतं. आणि म्हणून ती जी अडचण आहे ती कदाचित ज्ञानेश्वर महाराज बंडगरांना 1.5-2 वर्षापूर्वीच कळली असली पाहिजे की 1-1.5 वर्षाने यांचं या ठिकाणी संमेलन होणार आहे आणि त्यावेळेला आपल्याला या विषयावर बोलायला लावणार आहे. आणि 20 मिनिटात काही आपल्याला तेवढं मांडता येणार नाही. म्हणून आपल्याला बोलून जरी ते त्या ठिकाणी संपूर्ण मांडता नाही आलं तरी आपण त्यांच्या हातामध्ये लेखी त्याचा दस्तऐवज डॉक्युमेंट घेऊ. कारण मी समारोपाला हे सांगणार होतो, पण तो समारोपामध्ये वेळेचं गणित मी कुठल्या दिशेला पुन्हा एकदा कीर्तनकार कुठे सुटला की तो कुठल्या बाजूला जाईल काही सांगता येत नाही. आमच्या महाराजांचा सुद्धा सुखदार महाराजांचा अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे, पण ते वेळेचं त्यांच्यावर एवढं दडपण होतं की त्याच्यामध्ये ते राहून गेलं त्यांचं, आणि ते मला त्यांनी सांगितलं. आता तर तसं माझं हा मुद्दा अत्यंत आपल्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाचा आहे आणि आज ज्या विषयावर आपण बोलतो त्याच्यासाठी पण महत्त्वाचा आहे की आदरणीय ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांचं होय होय वारकरी या संपूर्ण वारकरी चळवळीचा इतिहास नाही फक्त, तर त्यावेळी वारकरी संप्रदायामध्ये कशा बदमाशा करण्यात आल्या, कशा लबाड्या करण्यात आल्या, आणि त्या लबाड्या अत्यंत अलगदपणे एखादं फुलाच्या पाकळ्या एक उलगडाव्यात इतक्या सहजपणाने त्यांनी ते उघडलेले आहेत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना भाषणाच्या सुरुवातीलाच विनंती करणार आहे की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी महाराजांना तो आहेर करून टाकावा. आणि महाराज इकडे व्यासपीठावर असल्यामुळे आहेर कोण घेणार असा प्रश्न असेल तर त्याच्यासाठी त्यांनी त्यांचा जोडीदार पण इथे आलेला आहे. अजून एक अडचण मी महाराजांना म्हणालो की मला खात्री आहे की तुम्ही सांगितलेलं आहे आणि या पुस्तकाची चर्चा अगोदरच एकंदर सुधारणावादी चळवळींच्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही किती प्रती आणल्यात असं मी त्यांना विचारलं तर ते म्हणाले 20 प्रती आणल्यात. म्हणलं तुम्ही आम्हाला खूप असं आग्रहानं जेवायला बोलवायचं आणि पुन्हा म्हणायचं बडीशेप ध्यान घ्यायचं. तर तसं हे होण्यासारखं आहे. 20 प्रती पुरणार नाहीत मला माहीत आहे, म्हणून मी त्यांच्यासाठी एक त्यांना विचारून तोडगा काढलेला आहे की ज्यांना हे पुस्तक घ्यायचं असेल त्यांनी ताईकडे किंवा कुणीतरी तुमच्यापैकी सुद्धा नोंद करून घ्या. त्यांच्याकडे काही सगळे पैसे नसतील तर काही पैसे देऊन ठेवा आणि ती नोंद करा. कारण नोंद नुसतं मोकळी करा म्हणलं की सगळे 100 जण करतील, कोणीच घेणार नाही, आणि त्यांची ती काही प्रति छापायच्यात वगैरे, कारण प्रति पटापट संपत आहे. समजून घेतलं पाहिजे. आदरणीय महाराजांनी बंडगर महाराजांनी पुस्तकच लिहिलेलं असल्यामुळे त्यांनी अगदी या आळंदीचा इतिहास सांगत असताना संपूर्ण संत चळवळीचा इतिहास सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये समाजाची स्थिती सुद्धा त्या वेळेला आलेली आहे. अजून एक गडबड आज झाली की ज्ञानेश्वर महाराज बंडगर आपल्या पत्नीला घेऊन आले. कदाचित सुखदार महाराजांना ते माहिती असलं पाहिजे, आणि मग तेही आपल्या ताईनं या ठिकाणी घेऊन आले, तेही त्यांच्या पत्नीला घेऊन आले. मला माहिती असतं मी घेऊन आलो असतो, पण तुम्ही दोघांनी मला सांगितलं नाही आणि त्याच्यामुळे मी आपला एकटा आलेलो आहे, आणि त्याच्यामुळे मी आता एकटं मला काय जे मांडता येईल ते मी मांडणार आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी सांगितलं की माझे 6 मिनिटं जास्त झालेले आणि मी ते 6 मिनिटं माझ्यामधले कमी करणार आहे. आता जी वेळ आहे ती 25 मिनिटं झालेली आहे. 10 वाजून 25 मिनिटं झालेली आहे. मी सुरुवात करून 2 मिनिटं झालेली आहे, आणि म्हणून आता याच्या पुढचे जे काही 22 मिनिटं आहे ते बरोबर मी 22 मिनिटामध्ये या ठिकाणी माझं म्हणणं संपवणार आहे. म्हणजे मी 11:15 वाजता माझं म्हणणं संपवेल. त्यात काही कमी जास्त मिनिटं झाले तर समजून घ्या, पण माझे 11:15 वाजता मी माझं बोलणं संपवणार आहे. कारण मला काल झालेली अडचण बघितलेली, एक पूर्ण परिसंवाद स्किप करावा लागेल की काही अशा प्रकारची परिस्थिती काल आलेली होती, आणि म्हणून तसा तुमच्यावर हा समारोपाचा दिवस असल्यामुळे कोणताही वेळेचा ताण येऊ नये याची काळजी घेत मला जितकं मांडता येईल तेवढं मी मांडणार. मी वारकरी संप्रदायाच्या पुरतं मर्यादित या ठिकाणी बोलतो आज, कारण आजची परिस्थिती काय आहे, ज्या वेळेला वारकरी संप्रदाय निर्माण झाला त्यावेळेची परिस्थिती काय होती, मध्यंतरीच्या काळामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली, आणि भविष्यात या वारकरी संप्रदायाला योग्य दिशा
दिशेनं घेऊन जाण्यासाठी आपल्या सर्वांना मिळून काय पावलं टाकावं लागणार आहे याच्या संदर्भातले मोजके मुद्दे मी आपल्यासमोर ठेवणार. मगाशी काल मला वाटतं कबरे सर बोलताना म्हणाले की कोणताही धर्म हा काही कुणाचं शोषण करण्यासाठी निर्माण झाला नाही. माणूस जन्माला आला त्यावेळेला त्याला काहीतरी आचारसंहिता असली पाहिजे आणि म्हणून ती आचारसंहिता प्रत्येकाने निर्माण करण्यासाठी त्यावेळेचा समाज सुखी राहावा, आनंदी राहावा याच्यासाठी ते धर्म निर्माण झाले. त्याच्यानंतर त्याच्यामधल्या त्या धर्माचा आधार घेऊन धर्मातल्या आपल्या लोकांचं शोषण करणाऱ्या काही वृत्ती तयार झाल्या आणि ज्यावेळेला त्या विशिष्ट वृत्तीच आपल्याच धर्माचं शोषण करू लागतात असं ज्या वेळेला दिसायला लागतं त्यावेळेला त्याच धर्मामधून आणखीन काही घटक बाहेर पडतात किंवा त्याच धर्मामध्ये राहण्याकरता वेगळा पंथ काढतात आणि आपल्या ज्या काही प्रदूषण होऊ लागलेले आहे आपल्या धर्मामध्ये ते जर सुधारता येत नसेल तर आपण एखादा समूह घेऊन त्यांना सुखी कसं सांगायचं झालं तर महानुभाव पंथाचा असेल, लिंगायत धर्माचा असेल की त्यांना इथली जाती व्यवस्था, इथली कर्मकांड आणि यामुळे होणारं समाजाचं शोषण पाहत नसल्यामुळे बसवेश्वरांनी त्या ठिकाणी वेगळा लिंगायत अशा प्रकारची परंपरा सुरू केली. इकडे महाराष्ट्रामध्ये आमच्या चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची सुरुवात केली. वारकरी संप्रदायानं त्याच्यापेक्षा जरा सावध पावलं टाकलं. वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तसा वेगळा घटक काही झाला नाही, ते झाले नाहीत वेगळे, पण तरी सुद्धा याच्यामध्ये मिसळून समाजामध्ये जर बदल करायचा असेल, समाजामध्ये जर दुरुस्ती करायची असेल किंवा एखादं प्रदूषण जर नीट करायचं असेल, काल कुणीतरी पाण्याचं सुद्धा उदाहरण दिलं की पाणी जर स्वच्छ करायचं असेल, तुरटीमुळं पाणी स्वच्छ होतं, पण तुरटीने ठरवलं की हे पाणी स्वच्छ करायचंय पण मी मात्र मध्ये जाणार नाही, मी बाहेरून ते पाणी स्वच्छ करेल. असं जर कोणी करण्याचा प्रयत्न केला तर ते पाणी स्वच्छ होणार नाही. मग ते पाणी जर स्वच्छ करायचं असेल तर मला त्याच्यामध्ये मिसळावं लागेल आणि मिसळून ते स्वच्छ करावं लागेल. आमच्या वारकरी संतांनी तेच केलं. या समाजामध्ये ते मिसळले आणि इथलं जे जे होतं ना ते शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे इथल्या समाजाचं शोषण हे प्रथा परंपरांच्या माध्यमातून होत होतं. आता प्रथा परंपरा कशा तयार होतात हे जर सांगायचं झालं तर मग मला काही ते वेळ पुरणार नाही. त्याच्यासाठी खरं तर तुम्ही एकदा असं संपूर्णपणे एखादं सेशन आता आपल्या गावामध्ये म्हणजे सगळे एकंदर आपल्या याच्यामध्ये नाही होणार, पण चोपदार महाराजांचं धर्माविषयीचं विश्लेषण अत्यंत चांगलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा आपण ऐकल्याचं त्याच्यामुळे त्यामधला विस्तार आपल्याला सांगता येईल. आणि मलाही प्रथा आणि परंपरा एवढ्या पुरतं मर्यादित बोलायचं तरी 1-1.25 तास दिला तर अत्यंत आपण आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुख्य टार्गेट आहे ते टार्गेट आपण संत भाषेमध्ये जर सांगितलं तर ते योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचू शकतं. आणि म्हणून तशा प्रकारे आहेर नंतर दिला तरी चालणार आहे. महाराज आणि ताईसाहेब इथे राहणार आहेत आपल्या सर्वांना सांगतो. माझं लक्ष विचलित झालं तर मला गडबड होते पुन्हा. बघा आहेरला किती गर्दी. हा तर वारकरी संतांनी काय केलं, इथल्या ज्या प्रथा परंपरा होत्या, ज्या नावाने इथलं शोषण केलं जात होतं, ज्या नावाने या ठिकाणी समाजाला त्या ठिकाणी आकळलं जात होतं, ते सगळं मध्ये राहून केलं. प्रथा परंपरा, पुण्यपाप, वैकुंठ स्वर्ग हे तसंच ठेवलं. वैकुंठाला नाकारलं नाही, देवाला नाकारलं नाही, स्वर्गाला नाकारलं नाही, पुण्याला नाकारलं नाही, पापाला नाकारलं नाही, पण ते सोपं करून टाकलं. आणि ज्याची फारच अपेक्षा आम्हाला सांगतो 4 मुक्ती आम्हाला सगळे महाराज सांगतात ना कीर्तनामध्ये की आपण 4 मुक्ती मिळवल्या पाहिजे. मग 4 मुक्ती कोणत्या त्याचे प्रकार ते नाही सांगत बसत आता मी. आणि आम्हाला प्रत्येकाला सांगतात 4 मुक्ती मिळवल्या पाहिजे. वारकरी संतांनी 4 मुक्ती नाकारल्या नाहीत, पण त्याला फालतू करून टाकलं. आम्हाला 4 मुक्ती नको म्हणले. तुकाराम महाराज म्हणले न लगे मुक्ती धनसंपदा. मुक्ती नको म्हणले की म्हणले मोक्ष तरी घ्या, मोक्षाने तरी तुमचं कल्याण होईल, मोक्षाने तुम्ही जरा वगैरे तुम्हाला चांगला वगैरे येईल. आणि त्याच्यामुळे मोक्षाची अपेक्षा दाखवून त्या ठिकाणी समाजाचं शोषण करायला सुरुवात केली. तर मोक्षाच्या त्यावेळेला लालूच दाखवली त्यावेळेला आमच्या संतांनी एकानेही मोक्ष मागितलं नाही. उलट तुकाराम महाराज म्हणले मोक्ष आम्ही आमच्या घरी झाडू मारायला ठेवलेला आहे. मी नाही, तुकाराम महाराज म्हणतात. काय म्हणतात, मोक्ष आम्हा घरी कामारी ते दाशी. मोक्ष आम्ही आमच्या घरी दाशी म्हणून ठेवलेला आहे. तेवढ्या लोकांचं समाधान होईना. मग तुकाराम महाराज म्हणले अहो ते मोक्षाचं सुख फार मस्त असतं, तुम्ही असं कसं तुमच्या घरी ठेवलं. मग तुकाराम महाराज म्हणले मोक्ष सुखा हानू लाथा, म्हणजे मोक्ष सुखाला आम्ही लाथारून टाकू. म्हणजे ज्या सुखासाठी आम्हाला असं सगळं पुण्य करा, यज्ञ करा, याग करा वगैरे वगैरे सांगितलं जात होतं आणि त्याच्यासाठी म्हणले त्याला आम्ही लाथा घालतो. पुन्हा आमचं शोषण करण्यासाठी काय की वैकुंठाला गेलं पाहिजे, स्वर्गाला गेलं पाहिजे. आजही सगळे कीर्तनकार सांगतात वैकुंठाला गेलं पाहिजे, स्वर्गाला गेलं पाहिजे, स्वर्गाचं सुख असं वगैरे आहे तसं वगैरे आहे. आपल्याला पण सांगितलं असेल, माहिती असेल ना स्वर्गामध्ये काय असते ते.
काय असतं स्वर्गामध्ये? तुम्हाला फक्त अप्सराच माहिती आहे. ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात स्वर्गामध्ये लय फार असतं. काय? डोंगर, झाडी, हाटी. त्याचं बरं का माझं नाही, सांगायला आलेलं कसं सांगतात. आणि अजून काय सांगितलं तर अगदी आमच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, कामधेनूची खिल्लारे चिंतामणीची धवला गे. तिथं कामधेनू चिंतामणी आहे, अमृत प्यायला आहे. आणि पुन्हा साहेबांनी सांगितलं अप्सरा येतात. बरं त्या अप्सरा तरी कोणत्या कोणत्या येतात सांग बरं नाव? रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा. मला गडबड असल्यामुळे उगाच त्याच्यामध्ये चालू जास्त अडकावी काय असं मला वाटतं. पण तरी सुद्धा सांगून टाकतो. माझे आजोबा कीर्तन करायचे. आजोबांना म्हणलं त्यांनी सांगितलं रंभा, उर्वशी, मेनकाचा डान्स असतो आणि बर वगैरे आमकसंत असतं. मग ते मी ऐकलं. मग पुन्हा त्याच्याकडे पुढे माझे वडील कीर्तन करायला लागले. वडिलांच्या मांडीवर बसलो, ती कीर्तन करून आले. म्हणजे वर काय बदल झालाय का? नाही म्हणले त्या 4 जणीच आहेत अजून, काहीच धरती नाही दिली. परवा माझ्या नातवाने मला विचारलं आजोबा वर काय झालंय का? मला काहीच उत्तर देता नाही. म्हणजे इथे यज्ञ करायचा, या करायचं, तीर्थयात्रा करायच्या, वर जाऊन काय बघायचं? अप्सरांचा डान्स बघायचा. आमच्या संतांनी पहिलं काय केलं असेल तर त्याला फालतू समजून टाक. स्वर्गाला जायची गरज नाही. आता ते सुद्धा आमचे कीर्तनकार जसं आमच्या चोपदार महाराजांनी सांगितलं की सगळे स्वर्गाला जायला सांगतात. पण तुम्हाला सांगतो तुकाराम महाराजांनी सांगितलं स्वर्गाला जाऊ नका, तिकडे गेलेले लोक कंटाळलेत. आणि ते म्हणते की पुन्हा मृत्यू लोकामध्ये जन्म आम्हाला मिळते. स्वर्गीचे आम्हाला, मी म्हणत नाही बरं का काही, हे सगळं तुकाराम महाराज म्हणतात. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. म्हणजे स्वर्गाला जाऊ नका म्हणले. तुम्हाला सांगतो सगळ्या संतांच्या मध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या अध्यक्षतेखाली वारकरी संप्रदाय स्थापना 700 वर्षापूर्वी झाली. त्याच्यानंतर मोठी संत परंपरा झाली. प्रत्येक संतांनी आपल्या आपल्या वेगवेगळे अभंग लिहिले, गाथे लिहिलेले आहेत. पण एकाही संतांच्या अभंगामध्ये देवा मला वैकुंठाला ने, देवा मला स्वर्गाला ने अशी मागणी केलेली नाही. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये उपलब्ध असलेल्या गाथ्यामध्ये 4 ते 4.5 हजार अभंग वेगवेगळ्या गाथ्यामध्ये संख्या कमी जास्त आहे. 4 ते 4.5 अभंगाची अशा प्रकारची रचना आहे. त्याच्यामध्ये मागणी पर अशा प्रकारचा अभंग स्वतंत्र जर काढले तर ते अभंग 700-800 निघतात. की तुकाराम महाराज देवाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करतात. पण तुकाराम महाराजांच्या या गाथ्या एवढ्या गाथ्यामध्ये 700-800 मागण्यामध्ये एकाही अभंगात तुकाराम महाराज देवा मला वैकुंठाला ने असं म्हणत नाही. नामदेव महाराजांना तर देवाने ऑफर दिली. आता आपल्याकडे ऑफर असतात तसे नामदेव महाराज दिंडीनं वारी करायला पंढरपूरला गेले. पंढरपूरून परत निघाले. दोघांमधला संवाद आहे, तुम्ही जाता गावा हुर हुर माझ्या जीवा भेटायला केलं भा मज लागे. नामदेवा तुम्ही परत चालत, मला हुरहुर वाटायला लागले, तुम्ही माझे प्रिय भक्त आहात, एक काम करा ना, तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा. नामदेव महाराज म्हणले आपल्याला काय नको. तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर दिले, काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. काही मागणं आम्हाला योग्य नाही म्हणून काही मागणार नाही. मग नामदेव महाराजांनी भगवंतांनी स्वतःच ऑफर दिली, काहीतरी बंगला बिंगला. म्हणले नाही नाही, म्हणले ते अजून पालकमंत्रीपद वाटायचं राहिले वाटते त्याच्यातले एखादं. नामदेव महाराज म्हणले तसलं पण आपल्याला काही नको. मग म्हणले तुम्ही भक्त असल्यामुळे, संत असल्यामुळे तुम्ही काही याचं संसारिक मागणार नाही, काही पद मागणार नाही, पण तुम्हाला वैकुंठाची तरी अपेक्षा असेल ना, मी तुम्हाला वैकुंठाला जायला सांगतो. तुकाराम महाराज, नामदेव महाराज म्हणले देवा मला वैकुंठाला जायचं नाही. म्हणजे का जायचं नाही? तुमचे सगळे कीर्तनकार जे आळंदीपासून पंढरपूरपर्यंत येतात दिंडीने, देहूपासून पंढरपूरपर्यंत येतात, ते तर प्रत्येक मुकामाच्या कीर्तनामध्ये सांगतात वैकुंठाला गेलं पाहिजे, स्वर्गाला गेलं पाहिजे. का सांगता असं? तर ते नामदेव महाराज म्हणले त्यांना माहिती नसेल स्वर्ग वैकुंठात काय ते, आणि म्हणून ते मागत असतील. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? नामदेव महाराज म्हणले हो मला माहिती काय ते. म्हणजे कसं आहे वैकुंठ? नामदेव महाराज सांगतात का? मी नाही. जे संतांनी काय केलं, या सगळ्या ज्याच्या शोषणाची आम्हाला माध्यमं दिली होती त्याचं काय केलं हे तुम्हाला सांगतो मी. नामदेव महाराजाला ऑफर दिली, नामदेवा तुम्ही वैकुंठाला जाता का? नामदेव महाराज म्हणले मला जायचं नाही. का जायचं नाही? तर मला तिथे काय ते माहीत आहे. नामदेव महाराजाला विचारलं काय कसं आहे वैकुंठ? नामदेव महाराज शब्द वैकुंठ खोपट जुनाट झोपडी. वैकुंठ खोपट आहे, जुनाट आहे झोपडी. आणि अशा हिंदू धर्माच्या अत्यंत अंतिम स्टेजला जाण्याचं जे ठिकाण आहे ते फालतोय म्हणून सांगितलं. आणि आज आम्हाला धर्मरक्षणासाठी वगैरे वगैरे आणि त्या वैकुंठाला जाण्यासाठी सगळं सांगितलं जात आहे. आणि त्या वैकुंठाची लालूच दाखवून आमच्या तरुण मनाचे मन बिघडवून
त्या ठिकाणी कशा प्रकारच्या धर्मयुद्धाच्या गोष्टी केल्या जात आहेत त्या सर्व आपल्याला त्या ठिकाणी माहीत आहेत. आणि म्हणून या संतांनी वेगळं केलं. हे काय आपल्याकडचं आहे असं नाही. सगळेजण म्हणतात तुम्ही मुसलमानाबद्दल काय बोलत नाही. मुसलमानामध्ये सुद्धा जे अतिरेकी होतात आणि बॉम्बस्फोट वगैरे करतात ते सुद्धा जन्नतच्या आशेनेच करतात. आणि इकडे जसे अफसर आहेत तसं तिकडे काय, तू जन्नत की कोई हूर नाही, बरोबर की नाही. म्हणजे तू जन्नतच्या हूरसारखी आहे, म्हणजे तिथं हूरच्या अपेक्षेने करतात. आणि मग असं म्हणायला गेलं म्हणतात तुम्ही आपल्या स्वर्गाबद्दल वैकुंठाबद्दल असं बोलता. मग एखादा मुसलमान आहे का की तो मुसलमान एखाद्या त्या आपल्या जन्नतबद्दल काय म्हणतो. तर जे जे चिकित्सक आहेत, धर्मसुधारक आहेत, आपला समाज आनंदी राहावा असं वाटतं ते प्रत्येक धर्मातले लोक आपल्या आपल्या धर्माची चिकित्सा करतात. आमचे गालिब सुद्धा म्हणतात जन्नतबद्दल काय ते गालिब म्हणतात हमें मालूम है जन्नत की हकीकत क्या है. गालिब म्हणतात कि हमें मालूम है जन्नत की हकीकत क्या है, दिल बहलाने के लिए गालिबी ख्याल अच्छा है. म्हणजे आपल्या आपल्या मनाचं समाधान करण्यापुरतं स्वर्ग आहे, पण समाधान करण्यापुरतं वैकुंठ आहे, समाधान करण्यापुरतं जन्नत आहे. आणि म्हणून त्याच्या अपेक्षेनं तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडू नका. ही आमची वारकरी संतांनी 700 वर्षापूर्वी या समाजाला सांगितलं. त्याच्यानंतर जातीभेद धर्मभेद याच्यामधला त्यावेळेला काय एखादी परंपरा निर्माण होते तर ती परंपरा निर्माण होण्यासाठी मागाशी म्हटल्याप्रमाणे की त्यावेळेला त्या समाजाची कशी परिस्थिती निर्माण होते. 700 वर्षापूर्वी हा समाज कर्मकांडामध्ये जातीव्यवस्थेमध्ये धर्मव्यवस्थेमध्ये अडकून पडला होता. आणि कर्मकांड आणि या जातीव्यवस्थेमधून कमी करण्यासाठी वारकरी संप्रदाय सुरू झाला. आणि म्हणून महाराजांनी मागाशी उदाहरण दिलं पुस्तकात त्यांचे उदाहरण आहे की कसं एक सर्व जातींना एकत्र सहभोजन करण्याचा प्रयत्न केला, कसा कर्मकांडाला कमी करण्याचा प्रयत्न केला. आमच्या संतांनी सांगितलं की यज्ञ विज्ञ करायच्या भानगडीत काही पडायचं कारण नाही. येऊ याग विधी येणे लोहे सिद्धी न लगे दंडन मुंड न लगे पंचाग्नी साधन. अशा प्रकारचं सांगून त्या कर्मकांडाला फाटा दिला. स्वर्ग वैकुंठाची लालूच पूर्ण केली. ही कालची परिस्थिती होती, ती सुधारण्यासाठी संतांनी प्रयत्न केले. संतांच्या पुन्हा त्या चळवळीमध्येच घुसून बघा. म्हणजे तुम्हाला एखादी सुधारणा करायची असली तरी त्याच्यातच राहावं लागतं. आणि पाणी बिघडवायचं असलं तर त्याच्या पाण्यामध्ये जाऊन काहीतरी आपण पडून त्याचं नुकसान करावं लागत असतं. तसं ही शुद्ध असणाऱ्या वारकरी चळवळीमध्ये पुन्हा त्या ठिकाणी प्रदूषण करणाऱ्या काही वृत्ती घुसल्या. आणि आज पुन्हा स्वर्गाची लालूच, आज पुन्हा धर्माचा अभिमान, आज पुन्हा जातीचा अभिमान, अशा प्रकारचं करून या समाजाला पुन्हा माणसामध्ये भेद पाडण्याचे प्रयत्न चाललेले आहेत. मग अशा आमच्या सर सांगितलं की आमचं मी नेहमी सांगत असतो वारकरी संप्रदायाला जात नाही. टेन्शन येत नाही कोणाला, काय येत नाही. वारकरी संप्रदायाला जात नाही म्हणलं की सगळ्याला बरं वाटतं का. एक आहे तो सेफ आहे म्हणून आम्हाला हिंदू सगळा एक करायचा. आणि मुंबईमध्येच परवा तुम्ही पाहिलं असेल की कुणीतरी कुठलं तरी प्रकारचं जेवण जेवला आणि आम्हाला ते जेवणाचा वास आल्यामुळे सहन होत नाही म्हणून तुम्ही आमच्या सोसायटीतून निघून जा किंवा मग त्याला मारहाण करण्यात आली. मग तिथं एक आयटला शेफ कुठं राहिला. आमचे राऊत सर आहेत, आमच्या सगळ्या किनारपट्टीवरच्या लोकांचं खाणं मांस आहे, मासे आहेत. मग ते मांस तर आम्ही वारकरीत आम्ही मांस खात नाहीत, आम्ही अपेय पित नाहीत. पण कुणीतरी कुठल्या तरी प्रकारचं जेवण जेवलं म्हणून त्यांना द्वेष द्यावा, दोष द्यावा असा मूळ वारकऱ्यांचा स्वभाव नाही. कारण आमच्या वारकरी संप्रदायाच्या भगवंताने काय केलं सांगताना तुकाराम महाराज म्हणतात सज्जन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. मग आमचा जर भगवंत मांस विकायला मदत करत असेल तर ते मांस खाल्ल्यामुळे अशा प्रकारचा आमचा धर्म कसा बदनाम होईल. तो होऊ शकत नाही. हे वारकऱ्याने ठणकावून सांगितलं पाहिजे. आजच्या परिस्थितीमध्ये धर्माच्या नावानं जातीच्या नावानं आपल्यामध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत. पुन्हा अशा प्रकारच्या कर्मकांडामध्ये समाजाला गुरफटण्याचं काम चालू आहे. मगाशी म्हणताना कुणीतरी या ठिकाणी सांगितलं की यावर्षी तर आम्हाला धर्मासाठी मतदान सुद्धा करायला सांगितलं. आणि इतकं मला यावर्षी म्हणजे हे वाटलं, मला उलट सुद्धा मला बरं वाटलं की आतापर्यंत जे काही सोहळे नेसून होते आम्ही कुठल्याही प्रकारच्या भूमिकामध्ये नाही असे सांगणार होते ते सर्वची सर्व महाराज यावेळेला त्या ठिकाणी त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत उठले आणि धर्मासाठी लढायला सांगितलं. ते धर्म काय होता आणि वारकऱ्यांचा धर्म काय आहे ही खरं खूप वेगळा विषय. पण मी आता तिथे गेलो तर मी जी काही तुम्हाला वेळ सांगितली आहे त्या वेळेमध्ये मी संपवू शकणार नाही. कधीतरी तो विषय तुम्ही चोपदार महाराजांकडून चांगल्या प्रकारे ऐका, तो त्यांचा खरा विषय आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी समारोपाकडे येत असताना एवढंच आपल्या सर्वांना विनंती करेल. महाराजांनी सांगितलं चोपदार महाराजांनी की तुमचं ध्येय आणि संतांचं ध्येय एकच आहे. ध्येय दोघांचं वेगळं नाही.
पण तुम्हा दोघांना एकमेकाचे शत्रू केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मी पहिल्यांदा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मंचावर, विचार मंचावर ज्यावेळेला कीर्तन केलं त्यावेळेला प्रचंड मला ट्रोल करण्यात आलं. ते कीर्तन ठेवलं होतं आमच्या आरतीने पनवेलला, पहिलं माझं कीर्तन झालं त्यावेळेला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. पण आमच्या गावगे सरांनी शाहू कॉलेज का आपलं कुठं शाहू कॉलेजला त्या ठिकाणी व्याख्यान दिलं आणि त्या व्याख्यानाच्या बातम्या आल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका प्रसिद्ध वर्तमानपत्रामध्ये ज्याचा विशिष्ट लोकांमध्येच होतो त्याच्यामध्ये मला धर्मद्रोही हा किताब देण्यात आला. त्याच्यानंतरच काही दिवसांनी त्याच काळामध्ये डॉक्टर गेलेले असल्यामुळे आणि मला धर्मद्रोही घोषित केल्यामुळे विधानसभेमध्ये मी पत्रकार म्हणून काम करत असल्यामुळे त्यावेळेला खूप चर्चा झाली आणि त्याच्यामुळे मला पोलीस संरक्षण देण्यात आलं, पण ते विनम्रपणे मी नाकारलं. तर अशा प्रकारे जे सुधारणा करणार आहे ते तुकाराम महाराजांना त्रास सहन करावा लागला, ज्ञानेश्वर महाराजांना त्रास सहन करावा लागला. आमच्या या ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा ज्या वेळेला आमची संविधान समता दिंडी निघाली त्या संविधान समता दिंडीच्या वेळेला त्या ठिकाणी त्यांना अत्यंत वाईट प्रकारे ट्रोल करण्यात आलं. त्यावेळेला महाराजांनी एक सुंदर त्यावेळी लेख लिहिलं का गोपले ट्रोलर्स हे सनातनी लोक, अशा आशयाचं त्याने त्यावेळेला लिहिलं होतं. त्यामुळे हे आम्हाला सहन करावं लागणार आहे आणि हे सहन करावं लागणार आहे आणि हे सहन करण्याची तयारी ठेवूनच गेली. आम्ही संविधान समता दिंडीच्या निमित्तानं असो, तुमच्या मंचावर आल्यानंतर असो, आम्हाला हे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण हा संतांचा विचार आहे, हे संतांचं कार्य आहे आणि आम्ही जर संत विचाराशी एकनिष्ठ असू तर आम्हाला आमच्या देहामध्ये असणारा शेवटचा श्वास घेईपर्यंत आम्ही खरी वारकरी असतो हे काम करावं लागेल आणि ते काम मी निष्ठेनं करणार आहे. आता जाता जाता पूजेचं टेक्निक सांगून मी थांबणार आहे. ज्या टेक्निकचा उल्लेख आमच्या चोपदार महाराजांनी केला, आपल्या सर्वांना पूजा करावी लागते. तुम्ही जरी नसला तरी तुम्ही चमत्कार पण केलेला आहे. तुम्ही चमत्कार मानत नाही पण चमत्कार केलेला आहे. काय केलेला आहे? अरे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मंचावर 3 कीर्तनकार येत असतील तर याच्यापेक्षा वेगळा चमत्कार काय असू शकतो? आणि म्हणून तुम्ही चमत्कार केलेला असल्यामुळे तुम्हाला मी एक पूजा सांगणार आहे. तुकाराम महाराज पूजेचं टेक्निक सांगतात, पूजेचं तंत्र सांगतात की कोणाही जीवाचा न घडो मत्सर. आपण आजपासून कुणाचाही जातीवरून, कुणाचाही धर्मावरून, कुणाचाही वर्णावरून, कुणाचाही स्त्री आहे किंवा पुरुष आहे म्हणून भेदभाव करू नका. एवढं जर केलं तर आमचं या तिघांचं वेळेत आटोपणं सार्थक लागलं असं मी समजेल. धन्यवाद.